नमस्कार पॅरेंट्स. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आज काही स्टडी नाही आहे, आज वेगळा सब्जेक्ट आहे. तुम्हाला जर कोणी ओरडलं तर तुम्हाला आवडतं का? असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय असणार? की नाही. कोणालाही ओरडलेलं आपल्याला कोणीही ओरडलेलं हे एक व्यक्ती म्हणून आपल्याला आवडत नाही. पण आपण तीच गोष्ट रोज आपल्या मुलांबरोबर करत असतो. तुमच्यातलीच मीही एक आहे. मी माझ्या मुलाला सहसा म्हणजे मी माझ्या मुलाला कधी मारतच नाही आणि मला ही गोष्ट खूप मला प्राऊड फील व्हायचं की मी माझ्या मुलाला मारत नाही. कारण बरेचसे पॅरेंट्स हे आपल्या मुलांनी ऐकलं नाही तर मारतात. पण मी मारायची नाही, पण मी त्याच्यावर ओरडायचे, आवाज चढवून बोलायची जेव्हा तो मग माझ्या गोष्टी ऐकायचा. थोडंफार का होईना मी त्याच्यावर ओरडायचे, पण ऐकायचं म्हणजे काय, तेवढ्यापुरतंच ऐकायचा. पुन्हा नेक्स्ट डेला ती गोष्ट करण्यासाठी किंवा त्याच्याकडून करून घेण्यासाठी मला पुन्हा त्याच्यावर ओरडायला लागायचं. आणि मी ह्याच गोष्टीचा विचार करत होती की फरक तर काही पडत नाही, फक्त तेवढ्यापुरतीच ती गोष्ट घडते. मी ओरडली का तेवढ्यापुरतं माझं मूल ती गोष्ट करतंय. नेक्स्ट डेला मला पुन्हा तेच रिपीट करावं लागतंय, मला पुन्हा त्याच्यावर ओरडावं लागतंय, तेव्हाच ती गोष्ट घडते. असंच मी यूट्यूबवर स्क्रोल करत होती आणि तेव्हा मी काही व्हिडिओ पाहिले आणि मग माझी चूक माझ्या लक्षात आली. तेव्हा म्हटलं की हा व्हिडिओ तुमच्यासाठीही घेऊन यावा आणि मी आता जे काही सांगणार आहे ते मी अगोदर त्या गोष्टी मी माझ्या मुलाबरोबर केलेल्या आहेत आणि वेळ लागतो. मी त्या प्रोसेसमध्येच आहे. म्हणजे मी जस्ट काही 2-4 दिवस झाले मी त्याच्याबरोबर ह्या गोष्टी करत आहे, पण मला चांगला रिझल्ट मिळत आहे. अजून माझं ओरडायचं प्रमाण एकदम 0 झालेलं नाही, पण काही खूप अंशी ते कमी झालेलं आहे. कारण की आपल्याला बघा, एखादी सवय लागलेली असते तर ती बदलण्यासाठी खूप वेळ जातो. सवयी ह्या पटकन बदलत नाही, पण माझी सवय पूर्णपणे 0 करायची आहे आणि ती मी लवकरच करणार आहे. ती म्हणजे ओरडण्याची, जी मी माझ्या मुलावर ओरडते. आता मी ते पूर्णपणे बंद करण्याचं ठरवलेलं आहे. त्याला मी सुरुवातही केली आहे आणि माझा मुलगा छान रिस्पॉन्सही देतो आहे. तेव्हा म्हटलं ती गोष्ट तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करायला हवी. बघा, आपण जेव्हा ऑफिसमध्ये काम करतो किंवा घरीही आपण जेव्हा काही काम करतो आणि आपल्याकडून चूक होते, तेव्हा जर कोणी आपल्याला ओरडलं तर आपल्याला, जरी आपली चूक असली तरी आपल्याला काही अंशी राग येतो त्या व्यक्तीचा की हे ओरडले. हीच गोष्ट ते मला प्रेमानेही सांगू शकत होते, हो की नाही? मी तुम्हाला कोणत्या लहान मुलाचं उदाहरण देणार नाही. आपण आपल्यावरून जग ओळखायचं असतं, म्हणून तुम्ही स्वतःलाच त्या ठिकाणी ठेवून पहा की जर तुमच्याकडून काही चूक झाली तर तुमची काय अपेक्षा असेल की समोरच्या माणसाने ती मला समजून सांगावी, ना की त्याच्या जागी मला कंटिन्यू ओरडत राहावं. मग आपण काय करतो, आपल्या मुलांबरोबर त्यांना समजून न सांगता आपण ओरडतो. का? की ओरडलं की मूल लगेच ऐकतं आणि आपला वेळ वाचतो आणि आपल्याला असं वाटतं की मुलं ही ओरडल्यावरच ऐकतात. तर तसं नाही आहे. ओरडण्याने काय होतं की मुलांच्या मेंदूमध्ये एक हार्मोन्स क्रिएट होतं, कॉर्टिसोल हार्मोन्स म्हणतात. आणि ते कसलं हार्मोन्स असतं? तणाव क्रिएट करायचं. म्हणजे त्याच्या मेंदूमध्ये खूप सारे तणाव निर्माण होतात आणि त्यावेळेस त्याचा मेंदू काम करत नाही. किंवा तुम्ही स्वतःचा विचार करा की जेव्हा तुम्हाला खूप स्ट्रेस येतो तेव्हा तुम्ही कोणताही विचार करण्याच्या क्षमतेत असता का? तर नाही. तेव्हा तुमचा मेंदू तुम्हाला कोणतीही नवीन गोष्ट किंवा कोणतीही गोष्ट समजून घेण्याच्या पलीकडे तुम्ही गेलेले असतात, जेव्हा तुमच्यावर खूप सारा स्ट्रेस असतो. मग तसंच आपण जेव्हा जोरजोरात आपल्या मुलावर ओरडतो तेव्हा त्याच्याबरोबरही तेच होतं आणि आपण त्याला जेव्हा कोणती गोष्ट सांगतो तर तो यंत्रवत्ती फक्त करत असतो, ना की समजून घेऊन करत. त्यामुळे आजपासून तुम्ही ट्राय करा ही गोष्ट करायची. मी तर सुरुवात केलेली आहे, मला चांगला फरक जाणवत आहे. की समजा तुम्हाला तुमच्या मुलाला टीव्ही बंद करायला सांगायचा आहे, तो कंटिन्यू टीव्ही पाहत आहे आणि तुम्ही किचनमध्ये आहात, तुम्ही तिथून ओरडताय की टीव्ही बंद कर, टीव्ही बंद कर, टीव्ही बंद कर, खूप जोरजोरात ओरडतायत, पण ते मुलाच्या कानापर्यंत ते पोहोचतच नाही आहे आणि मुलाचं तिकडे लक्ष पण नाही आहे. तर नेक्स्ट टाइम तुम्हाला काय करायचंय, मुलाच्या जवळ जायचे आणि मुलाला जाऊन सांगायचं आहे की बाळा, आता खूप वेळ झाला आहे, तू टीव्ही पाहतोय, आता टीव्ही बंद कर. असं तुम्ही प्रेमाने सांगून पहा. आणि माझ्या मुलाने पण मला बऱ्याच वेळा सांगितलं, आई तू एवढं ओरडण्यापेक्षा तू मला हळू आवाजात किंवा प्रेमाने पण सांगूच शकते की. पण आपल्याला असं वाटतं की प्रेमाने सांगितलं की मुलं ऐकणार नाही,
आणि आपल्याला जास्त त्रास देतील प्रेमाने घेतल्यामुळे, त्यामुळे आपण ती गोष्ट टाळतो. पण नाही, तुम्ही करून पहा. मी जेव्हा जेव्हा त्याच्याशी ती प्रेमाने गोष्ट बोलते तेव्हा तो पटकन ती करतो. आणि असंच आपण त्यांच्याशी सारखं वागत राहिलं तर त्यांना वाटतं की अरे वा, आपली आई तर आपल्यावर आता ओरडत नाही आहे, मग आपण गुड बॉय सारखं किंवा गुड गर्ल सारखं वागलंच पाहिजे. त्यामुळे ते आपल्या गोष्टी ऐकायला सुरुवात करतात. बघा, ओरडण्याने काय होतं की मुलांमध्ये भीती निर्माण होते, ताण निर्माण होतो आणि त्यांचं नातं खराब होतं किंवा ते आपल्यापासून त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ते आपल्यापासून दुरावत जातात. त्याचपेक्षा जर तुम्ही प्रेमाने गोष्टी हाताळल्या तर त्यांना आपलंसं करून त्यांना गोष्टी ठीक आहे, प्रत्येक वेळेसच ते ऐकणार नाहीत, पण पुन्हा पुन्हा तुम्ही जर ही आयडिया पुन्हा पुन्हा जर तुम्ही त्यांच्याबरोबर असंच प्रेमाने वागत राहिला तर त्यांनाही कळतं. मुलं ही खूप समजूतदार असतात. जर आपण त्यांच्याशी बघा, आपण जर अपेक्षा करतो की समोरच्याने आपल्याबरोबर चांगलंच वागलं पाहिजे, करतो की नाही की समोरच्याने मला रिस्पेक्ट दिला पाहिजे, माझ्याशी नीट बोललं पाहिजे, तर आपणही आपल्या मुलांबरोबर तसंच केलं पाहिजे. आपण त्यांच्याशी हळू आवाजात बोललं तर तेही आपल्याशी हळू आवाजात बोलतील आणि त्यांना आनंद वाटेल ह्या गोष्टीचा. म्हणजे तुम्हाला पहिलं काय करायचंय, मुलांवर ओरडणं थांबवायचं आहे आणि तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मुलाच्या जवळ जाऊन मुलाला प्रेमाने समजून सांगा. एक दिवस मुलं ऐकणार नाही, दुसऱ्या दिवशी ऐकणार नाही, पण तिसऱ्या दिवशी तुम्ही प्रेमाने सांगतायत आणि तुम्हाला पेशन्स ठेवावे लागणार आहेत. कारण की समजा एखाद्या दिवशी मुलं ऐकतही नाही, पण तुम्हाला तुमची प्रोसेस कंटिन्यू करायची आहे. तिसऱ्या दिवशी मूल तुमचं नक्कीच ऐकणार आहे, कारण तुम्ही प्रेमाने सांगताय. कोणाला प्रेम नको असतं, मुलंही ऐकणारच आहेत. ही झाली पहिली गोष्ट. खूप लांबलचक बोलण्यापेक्षा, भाषण देण्यापेक्षा थोडक्यात मुलांना तुमची गोष्ट पटवून द्या. आणि दुसरं म्हणजे की मुलांना धमकी देण्यापेक्षा त्यांना समजून सांगा. धमकी दिल्याने काय होतं, मूल ऐकत नाही. बघा, मी तुम्हाला काही 2 गोष्टी सांगणार आहे. पहिली म्हणजे तू अभ्यास केला नाही तर तुला टीव्ही पाहायला मिळणार नाही. यापेक्षा तू तुझा अभ्यास कंप्लीट कर आणि त्यानंतर टीव्ही पहा. मुलाला हे जास्त छान वाटतं की त्यापेक्षा की अभ्यास केला नाही तर टीव्ही पाहायला मिळणार नाही. तू तुझं काम कर आणि त्याच्यानंतर तू टीव्ही पाहू शकतो. किंवा तू जर अभ्यास केला नाही तर तुला खेळायला सोडणार नाही. ह्यापेक्षा तू तुझा अभ्यास कर आणि त्यानंतर बिनधास्त खेळायला जा. हे ऐकायला मुलांना छान वाटतं आणि तुम्ही स्वतःसाठीही हे यूज करून बघा. स्वतःसाठी हीच वाक्य तर तुम्हाला कोणतं छान वाटतंय ते तुम्हाला लगेच कळेल. शांत पण ठाम राहा. जर तुम्ही शांत राहिलात आणि तुम्हाला जी गोष्ट मुलांकडून करून घ्यायची आहे त्यात जर तुम्ही ठाम राहिला तर मुलं तुमचं शेवटी नक्कीच ऐकतात. तुम्ही त्यांना पटवून सांगा, फक्त न ओरडता, त्यामुळे ते नक्कीच ऐकणार आहेत. जसं मुलं चुकल्यावर आपण त्यांना जोरजोरात ओरडतो, तसंच जर त्यांनी काही छान गोष्टी केल्या तर नक्कीच त्यांचं कौतुक करा, त्यांना ॲप्रिशिएट करा. मुलांना खूप छान वाटतं, आई वडिलांकडून त्यांचं कौतुक झालं तर कौतुक आवर्जून करा. ॲप्रिशिएशन हे सगळ्यांनाच आवडतं. तर मुलांना गोष्टींचे परिणामही कळू द्या. जर त्यांनी एखादी गोष्ट नाही केली तर त्याचे काय परिणाम होतात. समजा मुलगा जर आत्ता म्हटला की मला आज भाजी आवडीची नाही, मग मी जेवणार नाही, तर त्यानंतर तुम्ही त्याला वेगळं काही बनवून देऊ नका. त्याला कळू द्या की तू ह्या टायमाला जेवला नाही तर तुला परत जेवण मिळणार नाही. जेव्हा पुन्हा आपण संध्याकाळी एकत्र जेवू तेव्हाच तुला जेवण मिळणार आहे. म्हणजे मुलाला कळेल की आपण जरी आपल्या आवडीच्या गोष्टी नसल्या तरीही आपण त्या करायला हव्यात, कारण की त्या गरजेच्या आहेत. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी होणार नाही हे मुलांना ऑप्शन द्या. ॲटलिस्ट त्यांच्या गोष्टी त्यांना त्यांच्या सिलेक्ट करू द्या की मुलांना जी कपडे घालायची आहेत ती त्यांना घालू द्या की हेच घातलं पाहिजे तेच घातलं पाहिजे असं करू नका. कधीतरी ठीक आहे, पण त्यांनाही त्यांचं स्वातंत्र्य द्या की ॲटलिस्ट त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ते त्यांच्या सिलेक्ट करू शकतात, त्याच्यातून त्यांना आनंद मिळतो. मुलं खूपच लहान असतील तर त्यांचं एक प्रॉपर रुटीन तयार करा की ह्या टायमाला तुला हे करायचंय, त्या टायमाला ते. थोडंफार इकडे तिकडे झालं तर ओके आहे, पण एकदा जर रुटीन असेल तर मुलांना त्या गोष्टी करण्याची सवय लागते. आणि ओरडणे हा काही पर्याय नाही. ओरडण्याने मुलं बिघडतात. त्यामुळे ओरडण्या मारण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे की तुम्ही प्रेमाने समजून सांगा. पहिला काळ वेगळा होता. बरेच जण असं म्हणतील की आम्ही आमच्या लहानपणी खूप मार खाल्लाय, पण तुम्ही विचार करा, तुम्ही जेव्हा मार खात होता तेव्हा तुम्हाला आनंद व्हायचा का? नाही, कोणालाच आवडत नाही ही गोष्ट. सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला प्रेमानेच समजवलं पाहिजे. जरी आपली चूक असली तरी ठीक आहे, मुलं एकदा चुकेल, दुसऱ्यांदा चुकेल, पण तिसऱ्यांदा नक्कीच तुमचं ऐकेल.
त्यामुळे नक्कीच आजपासून ही सवय लावून घ्या. मारणं हे चांगलंच नाही, पण त्याचसारखं ओरडणंही चांगलं नाही, कारण की ओरडल्यामुळे तुमच्याच मुलाच्या माइंडवर परिणाम होणार आहे, कारण की त्यामुळे त्याचं मानसिक आरोग्य बिघडणार आहे. त्यामुळे का ओरडायचं? जर तीच गोष्ट प्रेमाने करून होत असेल, फक्त थोडा वेळ द्यायला लागेल. आपल्या मुलांना वेळ द्या. स्वतःचा तुमचा वेळ त्यांच्यासाठी एक टॉनिक आहे. त्यामुळे हे टॉनिक त्यांना जरूर डेली द्या, थोड्या थोड्या वेळासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.